इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा अवांतरचा इशारा येईल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय. 2 धाबा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. श्री स्ट्रायकर्स हा संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये साई घोडेवर जिम्मेदारी, खूप मोठी जिम्मेदारी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवर साई. इथे अप्रतिम झेल आणि संपेल साई घोडेचा खेळ. विकेटचं पतन. विकेटचं पतन होत आहे. साई घुडे जे मात्र स्वस्तामध्ये बाद होतात. 0 वरती बाद झालेत. इथे सुरेख प्रकार चेंडू हवेमध्ये झेल इथे होईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. विजयदादा घुडे यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अजयदादा फाउंडेशन टीम साठी हे पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला श्री स्ट्रायकर्स हा संघ महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट झटपट बाद झाली. आता जिम्मेदारी आली बॅट्समन राहुल आणि राज यांच्यावर. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. सूरज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सूरज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. अचूकता पाहायला मिळते. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर अप्रतिम कामगिरी. साईड झटपट बाद झाले आणि तिथे खूप मोठा धोका श्री स्ट्रायकर संघासाठी ठरला. अप्रतिम यष्टिरक्षण तिथे पाहायला मिळालं. लाजबाब झेल आणि तिथे फलंदाजाचा खेळ देखील समाप्त झाला. गोलंदाज तयार. सूरजचा बॉल. इथे देखील बॅटचा इनसाइड धावबाची संधी आणि ती दवडली नाही. क्षेत्ररक्षण लाजबाब. इथे फलंदाज धावबाद. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. देवा 2 फलंदाज बाद. 2 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1. सूरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. अचूकता पाहायला मिळते.
अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त झाल्यात. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरजला. स्ट्रायकर एंडवर देवा. इथे टाकलेला बॉल पंचांकडे अपील जरूर झालाय. तिथे यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय आणि इथे श्री स्ट्रायकर संघासाठी हा येईल नशिबाचा चौकार. लहू येत आहेत गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावफलक जर पाहिला तर धावफलकावर 7 धावा आहेत. 7 ऑन द बोर्ड. श्री स्ट्रायकर्स या संघाला धावगती बनवणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये डू वर डाय मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये जो संघ जिंकेल त्याचे चान्सेस भरपूर वाढतील. इथे टाकला गेलेला चेंडू पंचांकडे अपील, परंतु पंचांचा इथे नकार येतो. पॅडवर येणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. पॅडवर आदळून सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. अजयदादा फाउंडेशन ही टीम. तर स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय राज आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं गोलंदाजी लहूची आपल्याला पाहायला मिळते. सुरेख प्रकारची गोलंदाजी अचूकता पाहायला सुरेख प्रकारचा चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये. तू चल मी आलोच. फलंदाज बाद. चार बाद 7 धावा. श्री स्ट्रायकर्स. अजयदादा फाउंडेशन संघ अप्रतिम कामगिरी करतोय. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विजयदादा गुडे यांच्या वतीनं प्राइज प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. 4 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. अप्रतिम गोलंदाजी अजयदादा फाउंडेशन या टीमची राहिली. हॅट्रिकची संधी. ती विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का ते देखील आपल्याला पाहायचं. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र सजवलाय. इथे पंचांकडे अपील जे मात्र पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीनं
फलंदाज बाद, विकेटचं पतन, 5वा आदरात. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं, हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 8 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. 5 फलंदाज बाद आहेत. श्री स्ट्रायकर संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला. इथे टाकलेला बॉल, इथे फटका सुरेख प्रकारचा, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 9 धावसंख्या. इथून देखील सामना पलटू शकतो. एक भागीदारी करणं गरजेचं आहे. मैदानामध्ये तुम्हाला टिकून खेळावं लागेल. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. 5 फलंदाजांमध्ये फक्त एक चौकार देवाच्या बॅटमधून आला, व्यतिरिक्त एक सिंगल राजच्या बॅटमधून. बाकीच्या खेळाडूंनी अकाउंट ओपन केलेलं नाहीये. मैदानामध्ये तुम्हाला थांबावं लागेल. 6 षटकांची गेम आहे. आतापर्यंत 2 षटक, 12 चेंडूंचा फक्त खेळ संपला. निम्मा संघ गारज झाला. तुम्हाला मैदानामध्ये टिकून खेळावं लागेल. सिंगल डबल बनवून धावा तुम्हाला धावफलकावर लावणं गरजेचं आहे. 5 बाद, धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 9 ऑन द बोर्ड. श्री स्ट्रायकर्स. नितेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. मैदानामध्ये आपण बॅट्समन पाठवा. गौरव आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये आहे. या जोडीला मैदानामध्ये खेळावा लागेल. यांना बॅट मधून धावा बनवाव्या लागतील. संघर्ष तर तुम्हाला करावा लागेल. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले बॉलवर, त्यांना हुलकावणी. संजीवनी प्राधान्य करणारा चौकार श्री स्ट्रायकर साठी येतोय. दर्जेदार स्ट्रोक, चौकार. करतोय. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले 14 बॉल मध्ये. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 13. श्री स्ट्रायकर संघ अडचणीमध्ये. इथे तारणहर्त्याची आवश्यकता आहे. तारणहर्ता कोण बनणार ते देखील आपल्याला पाहायचंय. गौरव आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा फटका, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 14 या धावसंख्येवर. 6 बाद 14. श्री स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना.
जिथे साई बाद झाला तिथे मात्र खेळाडू देखील सातत्याने विकेट सोडताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप मोठ्या अडचणीमध्ये ही टीम सापडताना आपल्याला पाहायला मिळते असते. स्ट्रायकर एंडवर फलंदाज तयार आहे. ऋषी इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर तिथे खराब क्षेत्ररक्षण झालाय. 2 धावा इझिली कंप्लीट होत आहेत. 2 धावा येथील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 6 फलंदाज बाद झाले, 4 अजूनही बाकी आहेत. त्यांना मैदानामध्ये खेळावं लागेल. मनोधैर्य तुमचं वाढावं लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नंबर 7 बॅक टू द पिव्हिलियन. थँक्यू. संघर्ष करत असताना टीम पाहायला मिळते. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ के जय जयकार नहीं होता. जब तक नहीं पड़ते हथौड़ी की चोट तब तक कोई पत्थर लोगों के लिए भगवान भी नहीं होता. संघर्ष तुम्हाला मैदानामध्ये करावे लागतील. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तिथे चांगला फटका. डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाही. संजीवनी प्राधान्य करणारा सरळ गाव प्रीमियर लीग चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 20 धावा च्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये गोलंदाज दाखल होत आहेत. सूरज 3 मॅच हाय स्कोरिंग झाले आणि 4थ्या मॅच मध्ये पडझड आपल्याला श्री स्ट्रायकर या टीमची पाहायला मिळते. इथून देखील कमबॅक होऊ शकतं. अजून 3 षटक बाकी आहेत. त्या 3 षटकांमध्ये मॅक्झिमम कुठेतरी 45-50 रन बनवल्या तर एक चांगलं टार्गेट इथे होऊ शकतं. परंतु विकेटवर थांबणं गरजेचं आहे. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. सूरज तयार. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर कट करायचा होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. बॅटवर बॉल येत नाहीये. चेंडू डॉट यष्टीरक्षक चांगल्या दर्जाचं यष्टीरक्षण करताना पाहायला मिळतात. इथे आक्रमकता घेण्याचा पवित्र आहे. प्रत्येक खेळाडू षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न करतोय. इथे तुम्हाला सिंगल डबल खेळलं चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. धावगती वाढवावी लागेल. गोलंदाज तयार. सूरजचा हा बॉल नंबर 8 श्री स्ट्रायकर बिग ट्रबल फलंदाज बाद. पूर्ण षटक खेळण्याची मुसीबत आली.
मुसीबतें लाख आएगी जिंदगी की राहों में, रखना तू सबर, मिल जाएगी मंजिल एक दिन, बस जारी रखना तू अपना सफर. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये जातोय, टिकून खेळण्याची कोणी जिम्मेदारी घेत नाही आणि जिम्मेदारी घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, त्यावेळेस तुमची टीम या स्पर्धेमध्ये टिकेल. 8 फलंदाज बाद आहेत. धावफलकावर धावसंख्या 20 धावा आहेत. षटक क्रमांक 14 आहे. 6 षटकांची गेम आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. महेश इथे यष्टिरक्षण खराब आणि हा मिळेल नशिबाचा चौकार. थँक्यू. चौकार येतोय. संघाची धावसंख्या 24. या धावसंख्येवर इथे देखील सुरेख प्रकारचा फटका. सेन्सिबल क्रिकेट. या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, इथे सिंगल घेतली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 25 ऑन द बोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना श्री स्ट्रायकर अजयदादा फाउंडेशन या संघानं या सामन्यावर वर्चस्व आतापर्यंत राखला. अप्रतिम गोलंदाजी. 8 विकेट. विशेषतः कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. जिथे जिथे हवेमध्ये बॉल गेलाय तिथे तिथे कॅच पकडलेत. 8 फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 25. इथे चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतील, चेंडू कव्हर करतील. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. 4थं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत श्री स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना अजयदादा फाउंडेशन. सामना क्रमांक 14, दिवस क्रमांक 2. आपण एन्जॉय करतात साई स्पोर्ट आयोजित सरळगाव प्रीमियर लीग. 4थं षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 26. 26 धावा. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डीजे लहू येत आहेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन तयार आहेत. गौरव चेंडू हवेमध्ये. लहू बॉल खाली. धक्का क्रमांक 9. लास्ट विकेट. शेवटची विकेट. इथे टाकलेला बॉल. एक सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 27. या धावसंख्येवर 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळतात 9 बाद 27. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 धावा. धावफलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आणि इथे
वाचली टीम ऑल आउट होण्यापासून. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 29 या धावसंख्येवर. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. अजून देखील एक षटकाचा सामना बाकी आहे. या षटकातील देखील काही चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होता. इथे टाकलेला चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक 5 व कंप्लीट. 5 षटक कंप्लीट झाली. धापलकावर धावसंख्या 29-29. डीजे धीरज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल, चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. धावा मिळतील 4. चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 33 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. सलगचे 3 बॉल आतापर्यंत डॉट आलेत. इथे सुरेख प्रकारचा चेंडू
राजच्या पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेलाय. तुम्हाला वाचवण्याकरता 38 धावा आहेत डिफेंड करण्याकरता, आणि त्या 38 धावांचा समोरच्या संघाला आव्हान उभं केल्यानंतर तुम्हाला असे चेंडू टाकता येणार नाहीत. ही संधी तुम्हाला फलंदाजांना उपलब्ध करून देता येणार नाही, कारण तुमची एक चूक मात्र समोरच्या संघाच्या हिताची ठरणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. श्रपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट, सक्सेसफुली अटेम्प्ट पाहायला मिळाला, आणि तिथे मात्र थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू नॉन स्टॉप सीमापार चौकार देखील पाहायला मिळाला. एक सुरेख सुरुवात बॅट्समन लहूच्या माध्यमातून. याच लहूनं आजच्या दिवसातलं हे मैदान गाजवलं होतं. या षटकातला राज याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल लहू. क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. पुढे येऊन हा फुलटॉस घेतला गेलेला चेंडू. लॉंग ऑन रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो मात्र व्यवस्थित नाहीये, आणि दोनही धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद 6 धावा. 38 धावांचा पाठलाग करायचा असेल, माफक आव्हान आहे, आणि हे माफक आव्हान सहजरित्या पार होईल का, किंवा यासाठी देखील संघर्ष करावा लागेल, हे मात्र येणारे पुढचे काही चेंडू आपल्याला स्पष्ट करतील. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला फ्लिक केला गेलाय. चेंडू निघून जाईल. वन्स अगेन सीमा पार इस लहू स्टाईल चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. तुफान फटकेबाजी यावेळेला लहूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा जोरदार प्रहार, मिस टायमिंग शॉट, लिडिंग एज लागली गेली. एक क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. सेफ आहे लहू या वेळेला. 38 धावांचा पाठलाग करताना देखील पहिल्या चेंडूवर आक्रमणाच्या रूपात आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती लहू याची. समोरच्या गोलंदाजांचं जे दडपण आहे त्या दडपणाचा पुरेपूर फायदा घेतला जातो. एक नैराश्याचं वातावरण समोरच्या संघाच्या खेमूमध्ये म्हणजे स्ट्रायकर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि समोरचा संघ जो आहे अजयदादा फाउंडेशन मात्र आत्मविश्वासानं परिपूर्ण भरलेला. या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. पुन्हा एक वार सीमा पार चौकार. षटकातला हा शेवटचा चेंडू राज याचा, आणि त्यावरही प्रहार केला गेलाय. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आहे सीमा पार षटकार. एकूण 38 धावांचं आव्हान आहे, आणि 38 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जवळपास निम्म्यापेक्षा अधिक धावा अजयदादा फाउंडेशन या संघाच्या फलंदाजांनी, सलामीवीरांनी पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्यात. समीकरण बदललं गेलं, आणि आता विजयासाठी अजयदादा फाउंडेशन या संघाला आवश्यक असतील 30 चेंडू आणि 18 धावा. आता स्ट्राईकला असेल रोहित. जी कमाल लहूच्या बॅटमधनं आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले तीच कमाल, तोच आविष्कार रोहितच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का. त्यानं संघर्ष करता आला पाहिजे. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढतो ना त्याला या जगात कोणीही पराभूत करू शकत नाही. यावेळेला वारंवार चुका केल्या गेल्या त्या स्ट्रायकर्स या संघानं. पहिला चेंडू मात्र सुरेख सुरुवात गोलंदाज गणेश याची. औसिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता. बॅट्समनच्या रडार पासून चेंडू दूर होता. बॅट्समनच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नाही. गोलंदाज गौरव पुनरागमन करण्याचे सर्व परतीचे दरवाजे जणू काही या क्षणाला स्ट्रायकरचे बंद करून टाकले ते लहू यानं, आणि ती जबाबदारी आता आहे
फलंदाज रोहित याला फुल टॉस बॉल होता, परंतु त्याचा व्यवस्थित समाचार घेता आला नाही आणि अवघ्या एका धावेवर मारावं लागेल समाधान. भूमी ब्लास्टर संघाचे कर्णधार भूमी ब्लास्टर संघाचे कर्णधार टॉस सोडण्यासाठी यायचं आहे. दोन चेंडू आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 20-20, 2/0-20 धावा आणि विजयासाठी माफ करा 2-1-21, 2/1-21 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील अजूनही 17 धावा. संघर्षाचा प्रयत्न मात्र कुठे होताना पाहिला जात नाही. यावेळेला लहूच्या बॅटमध्ये आणखी एक अतिशिपारी होईल का नाही, परंतु वेल जज कॅच आणि लहूच्या खेळीचा होईल इथे अंत बसेल. पहिला झटका. वादळी खेळीचा अंत केला गेला. आता कुठेतरी अशा पल्लवीत झाल्या असतील, आपल्याकडे हातामध्ये धावा कमी आहेत, परंतु ज्याप्रमाणे श्री स्ट्रायकर संघाने प्रथम फलंदाजी करताना आपले गडी गमावले होते, विकेट्स टाकल्या होत्या, तीच पुनरावृत्ती श्री स्ट्रायकरच्या गोलंदाजांना समोरच्या विपक्ष संघाला करण्यामध्ये भाग पाडलं तर मग मॅच मधलं चित्र काहीतरी वेगळं असेल. यावेळेला लिडिंग एज लागली गेली. यष्टिरक्षकाची चुकी. हे झेल सोडता येणार नाहीत, या कॅचेस सोडता येणार नाहीत. कॅच कठीण होता, झेल कठीण होता, हे कारण मात्र तुम्हाला सांगता येणार नाही, कारण आपल्याकडे वाचवण्यासाठी धावा कमी आहेत, गोलंदाजाची मेहनत चालू आहे आणि अशा क्षणाला जर क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नसेल तर दैव देतंय आणि कर्म नेतंय, हे मात्र इथं म्हणावं लागेल. संधी मित्रांनो तुमच्याकडे आपोआप कधीच चालून येत नाही, तर मिळालेल्या परिस्थितीला आपल्या मनाजोगती संधी निर्माण करावी लागते, संधीचं दार ठोठवावं लागतं आणि मग छाती फुगून त्या संधीच्या विश्वामध्ये प्रवेश करावा लागतो. या षटकाचा पुढचा चेंडू. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली आहे. पंचांचा येईल वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपात बोनसच्या रूपात समोरच्या अजयदादा फाउंडेशन संघाच्या टोटल स्कोर मध्ये एक धाव होईल ऍड आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 2-3-23, 2/3-23 धावा. कुठेतरी श्री स्ट्रायकर्सला विचार करावा लागेल. पहिल्या सामन्यात जे आपल्याकडनं चुका झाल्या त्या चुकांच्या पुनरावृत्ती इथं मात्र सातत्यानं दिसून येत आहेत. या वेळेला एक सुंदरसा फटका पुश केलं गेलाय. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, मात्र काहीशी दिरंगाई आणि त्याचा फायदा उचलताना या 2 धावा वसूल केल्या गेल्या. या 2 धावांनी अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 2/5-25, 2/5, 25 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ 13 धावा. स्ट्राईकला असेल दिनेश आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहित, नॉन स्ट्राईकला असेल दिनेश. धीरज माफ करा. यावेळेला हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. समीकरण मात्र आता बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 24 चेंडू आणि 13 धावा. श्री स्ट्रायकर्सचा कर्णधार सर्व खेळाडू मात्र आता एक विचार करत असतील की पहिल्यांदा फलंदाजी करताना आपल्या धावसंख्या किती कमी पडली, आपण घाई केली का, समोरच्या गोलंदाजांच्या विरुद्ध पहिल्यांदा संयमानं सुरुवात केली असते आणि मग नंतर ज्या काही चुका होत होत्या गोलंदाजांकडून त्याचा विपरीत फायदा केला असता. मात्र या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा वेळ निघून गेल्यानंतर करण्यात काहीही अर्थ नसतो. कारण जेव्हा वेळेवर आपण हजर असतो, वेळेवर जेव्हा आपण खेळत असतो त्या क्षणी इन्स्टंटली आपल्याला डिसिजन चेंज करावे लागतात. इन्स्टंटली आपण कोणत्या खेळामध्ये कोणत्या मोडमध्ये आपल्या बॅटिंगला आपल्या डावाला आणि धावसंख्येला आकार देतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं असतं. परंतु तो वेळेच हेरणं, वेळ शोधणं या आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट ती या क्रिकेट या प्रकारामध्ये देखील आपल्याला अवलंबावी लागते. वयात मॅच कडे जिथे सज्ज आहे वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक घेऊन गोलंदाज साई. 24 चेंडू आणि विजयासाठी अजयदादा फाउंडेशन या संघाला आवश्यक असतील त्या केवळ आणि केवळ 13 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन धीरज आणि नॉन स्ट्राईकला असेल रोहित. पहिला चेंडू साई याचा. खरं तर या मॅच मध्ये वाचवण्यासारखं काहीही उरलेलं नाहीये, परंतु प्रयत्न करावा लागेल. फुल लेनचा चेंडू होता, त्याला ऑफसाईडच्या दिशेनं
ढकललं गेलंय अवघ्या एका धावेसाठी. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता 26-26, 2/6, 26 धावा. समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 12 धावा. पहिला डाव आपल्या फलंदाजांनी घोर निराशा केली. फलंदाजीतलं अपयश या मॅच मध्ये अजूनपर्यंत पराभवाच्या छायेखाली असणाऱ्या श्री स्ट्रायकर्स या संघाला भोगावा लागतोय. यावेळेला बॅकहँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील टप्पा व्यवस्थितरित्या रीड केलाय तो बॅट्समन रोहित यानं आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 28-28, 2/8, 28 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ 10 धावा. कुठेतरी दोन्ही फलंदाजांनी आता लगाम लावली. आक्रमकतेला थोडंसं स्टॉप केलं गेलंय. मोठे फटके खेळण्यापासून दोन्ही फलंदाज वाचून बघतात. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्याचा ते प्रयत्न करत नाहीये, धोका पत्करण्याचा ते प्रयत्न करत नाहीये. त्यांना माहिती आहे लक्ष आपल्या आवाक्यात आहे, लक्ष आपल्या टप्प्यात आहे आणि अशा वेळेला आपली एक चूक कदाचित आपल्या संघासाठी महागाची ठरू शकते. यावेळेला की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली आहे गोलंदाज साई यानं आणि वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय की ऑफस्टिकच्या या षटकातला हा शेवटचा चेंडू. पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन इनसाइड एज चेंडू जाऊन आदळला यष्टांवर. उद्ध्वस्त होतील यष्टा. बसेल हा एक झटका. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 28 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 10 धावांची असेल गरज. परंतु 2 झटके मिळाले तर 2 गडी गमवावे लागले. ते अजयदादा फाउंडेशन या संघाला या 38 धावांचा पाठलाग करत असताना बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर गौरव. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक. 10 धावांची गरज आहे. स्ट्राईकला असेल बॅट्समन धीरज. यावेळेला स्टेडी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे बघतोय चेंडूची वाट. मात्र 2 धावा पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण तिसऱ्या धावेसाठी दिला जातोय कॉल आणि 3ही धावा यशस्वीरित्या धावून होतील पूर्ण. या 3 धावांनी अजयदादा फाउंडेशन या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 3-1
31 तीनावर 1, 31 धावा विजयासाठी 17 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता मात्र स्ट्रायकर्स विचार करत असेल पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण जी घाई केली, आपल्या विकेट्स ज्या गमावल्या त्यांचा परिपाक मात्र आता आपण आपला संघ पराभवाच्या छायेखाली वावरताना या वेळेला पुन्हा स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. सुंदर फटकेबाजी, सुंदर फलंदाजी, डोकं शांत ठेवून संयमी फलंदाजी. या वेळेला अचूक थ्रो आणि हा बसेल तिसरा झटका अजितदादा फाउंडेशनला. सूरज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 ही धावसंख्या विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. आणि श्री स्ट्रायकर्स या संघाची जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र कुठेतरी पॉझिटिव्ह दिसत नाहीये. परिणामस्वरूप या वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुलंचा चेंडू होता, पडल्यानंतर काहीसा काटा बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. बाहेर निघाला हा चेंडू आणि बॅट्समन मात्र जागेवरून खेळण्याच्या नादामध्ये बीट होतोय. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून 3 चेंडू झाले, 4 धावा दिल्यात. या षटकातला चौथा चेंडू. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला गेला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, मात्र चेंडू निघून जाईल. 1 बाउंड, सीमा पार, चौकार. फाउंडेशन या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 36, 36, तीनावर 6, 36 धावा. आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ आणि केवळ 2 धावा. स्ट्राईकला असेल बॅट्समन गीतेश. या वेळेला लाईन चुकली गेली आहे. स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव. स्कोर इज लेवल लाव. विजयासाठी आवश्यक असेल ती केवळ आणि केवळ 1 धाव. एक सुंदर खेळ अजयदादा फाउंडेशन संघाच्या वतीनं या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि समोरच्या संघाला अक्षरशः हैराण करून सोडलं. पहिल्यांदा बॉलिंग करताना एक तिकट मारा या संघाकडनं पाहिला. केवळ 37 धाबांमध्ये रोखलं गेलं होतं समोरच्या संघाला. आणि बॅटिंग करताना कोणत्याही प्रकारची घाई केली गेली नाही. अगदी शांतपणे संयमी आणि आक्रमकता या दोघांचाही मेळ साधत विजयाला गवसणी घातली आहे ती अजयदादा फाउंडेशन या संघानं. यापुढील होणारा सामना भूमिक ब्लास्टर विपक्ष श्री सन्माननीय बाळकृष्ण घुडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा. श्री स्ट्रायकर्स आणि भूमिक ब्लास्टर्स या दुबई संघांमध्ये हा नाणेफेकीचा कौल आपण इथे पार पाडत आहोत. कॉल द्यायचा दोन्ही संघाच्या संघ नायकांना नाणेफेकीबद्दल माहिती आहे. एसपीएल कॉल दिला गेलाय. भूमिक ब्लास्टर्स संघाला नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहेत. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. भूमिक ब्लास्टर्स या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपली कामगिरी काहीशी उत्तम होताना आम्ही बघत आहोत. या मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात. आपला निर्णय काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. 6 षटकांचा पहिला डाव असेल. 6 षटकं आपल्याला गोलंदाजी करायची आहे. समोरचा संघ त्याची कामगिरी थोडीशी खराब राहिलेली आहे, परंतु असं असताना देखील पुढच्या फेरीसाठी या स्पर्धेतला आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी आणि या स्पर्धेमधल्या आपल्या संघाची कमाल दाखवण्यासाठी समोरच्या संघाला पहिल्या 6 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मोजायचं टार्गेट त्या माइंडसेटनं तुम्ही खेळताना आम्हाला दिसून याल.
त्यांना कमीत कमी एक 40-50 रनाच्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40 ते 50 या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. साई स्पोर्ट्सनं आपल्याच घरच्या संघानं आपल्याच विभागातली ही मोठी स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे SPL. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि ही स्पर्धा भरवल्या गेल्याबद्दल आपलं काय मत आहे? इथल्या हक्काच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालंय याबद्दल आपण काय बोलू शकता? नक्कीच SPL मुळे कमीत कमी समजेल आपल्याला की गावातला कोण प्लेअर चांगला खेळतो आणि नक्कीच पुढच्या वर्षी गावाची जी एक टीम असेल त्याच्यामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जाईल. नक्कीच भूमिक ब्लास्टर संघाच्या कर्णधाराचं थोडक्यात सांगणं होतं की लपलेली प्रतिभा शोधण्याचा मानस या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मी वळतोय श्री स्ट्रायकर्स संघाकडे. कामगिरी खराब आहे, हार्ड लक, प्रत्येकाचे दिवस असतात, प्रत्येकाचे दिवस कधी कधी बॅकफुटवर असतो, कधी फ्रंट फुटवर असतो. आपण नाणेफेकीचा कौलही आपण पराभूत झालात. पुन्हा फर्स्ट बॅटिंग साठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. ही मॅच आहे, यामध्ये पराभव जय पराजय या सगळ्या गोष्टी लीग स्टेजला बाजूला ठेवल्या जातील. परंतु पहिली बॅटिंग करताना आता मनामध्ये काय असणार आहे की ही मॅच आपल्याला जिंकायची आहे, या स्पर्धेमध्ये आपणही ताकदवान आहोत हे दाखवायचं आहे. काय टार्गेटनं तुम्ही उतरणार आहात? 60 ते 70 रन आम्ही ट्राय करू, टार्गेट करायचं यावेळेस. 60 to 65 प्लसचं टार्गेट या स्पर्धेदरम्यान या मॅच दरम्यान आम्हाला बघायला मिळेल. समोरचा संघ तुल्यबळ आहे, तुमच्याकडचेही जे सध्या फॉर्मच्या बाहेर आहेत ते एकत्र पाहायला मिळतील. या शाब्दिक मध्ये एकमेकांचं हे प्रतिद्वंद्व आपण रंगताना पाहिलं, पण हेच बॅटल हेच द्वंद्व ऑन फील्ड इन ऍक्शन ऑन ग्राउंड कसं पाहायला मिळेल हे बघूया अगदी काही क्षणात. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. वळूया मॅन ऑफ द मॅच लई गुडे मॅन ऑफ द मॅच सचिन सर तुमच्या हस्ते. लई गुडे